नगरपालिका आणि महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य असावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। या मागणीला मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद देतील असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। जिल्हा परिषदेत 10 सदस्यांमागे किमान 1 आणि पंचायत समितीत 5 सदस्यांमागे किमान 1 स्वीकृत सदस्य असावा असा प्रस्ताव दिला होता असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर ग्रामविकास अधिनियम आणि जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातही सुधारणा करण्याची मागणी केली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। हा कायदा लवकरच मंत्रिमंडळात येणाऱ्या अधिवेशनात मंजूर होईल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला। जसं महानगरपालिका नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे, कोऑप मेंबर असले पाहिजे। याकरताचा शासनाचा मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर नगर परिषदेत भारतीय जनता पक्षानं